एव्हरीवन. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मिसेस फौजी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस ना आमच्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आज आहे ना क्रिशाचा बर्थडे आहे. सकाळपासून आहे ना तिची खूप उत्सुकता सुरू होती, पण साधारण 5 वाजेनंतर आहे ना मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली. लकीली तिला आज सुट्टी पण होती, तर जास्त वेळ झोपेल असं मला वाटलं होतं, पण त्यांचा सकाळी फोन आला बर्थडे विश करण्यासाठी. त्यामुळे ती लवकरच उठलेली आणि बर्थडे म्हटल्यावर आहे ना खूप खुश होती ती आज. आणि तिच्या स्वतःच्या हाताने तिने आंघोळसुद्धा केली. त्यानंतर अभ्यास केला. जेवण झाल्यानंतर आहे ना तिला झोप लागली होती. तिचा आराम झाला छान आणि मग उठल्यानंतरच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मी माझ्यासाठी छान अशी कॉफी करून घेतली आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे. आज तिचा बर्थडे आहे म्हणून म्हटलं चला आज तिला बाहेर घेऊन जाऊ. यावर्षी वाढदिवसासाठी आम्ही दोघीच आहोत. 2 दिवसापूर्वी ना तिचे पप्पा ड्युटीला गेले, त्यांची सुट्टी संपली होती. क्रिशाला सुद्धा तिच्या पप्पांची खूप आठवण येते. आजी बाबांची तिने खूप वाट बघितली, पण कोणीच आज बर्थडेला आलेलं नाही. चला असो, माझ्याकडून जेवढं शक्य होईल ना तिच्यासाठी मी तेवढं करत राहते. बाहेर आल्यानंतर आहे ना तिला म्हटलं होतं तुला जे पाहिजे ते घे, तर तिने फक्त 2 पॉकेट घेतले. आता तो पूर्ण केक जर घ्यायचा म्हटलं असतं ना तर त्याला खायला सुद्धा कोणी नव्हतं घरामध्ये. त्यामुळे ना तिच्यासाठी फक्त तिच्या फेवरेट 2 पेस्ट्री घेतल्या आणि एक वडापाव आणला. तर त्यानंतर आहे ना तिने तो घरी आल्यावर खाल्ला. क्रिशाचा हा 6वा बर्थडे आहे आणि 6 वर्षामध्ये क्रिशाचे पप्पा फक्त 2 बर्थडेला सोबत होते. पुढे 2 दिवस बर्थडे राहिला होता आणि त्याच्या आधीच त्यांना ड्युटीला जावं लागलं. त्यावेळेस जरा जास्त वाईट वाटलं. तिने थोडंसं खाऊन घेतलं. त्यानंतर आहे ना ती फ्रेश झाली. तर लगेच थोड्या वेळाने ना तिला ड्रेस चेंज करून दिला, हेअरस्टाईल पण करून दिली. आता फक्त आहे ना चेहऱ्यावरचा मेकअप राहिलेला होता, तो मी करून देते. तिला आधीच मेकअप करायला खूप आवडतं आणि आता बघा किती छान ती मेकअप करू देईल मला. आणि तिचं म्हणणं असतं ना सगळे प्रोडक्ट मला लावते. तिची केस लांब लांब आहे ना, त्यामुळे ना तिची हेअरस्टाईल एकदम मी जसं मनात ठरवलं होतं ना तशीच झालेली आहे. क्रिशाच्या बर्थडेची ना आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो, कारण आम्ही आमचा दोघांचा बर्थडे कधीच सेलिब्रेट करत नाही. आमच्या दोघांच्या बर्थडेच्या वेळेस कधीच आम्ही सोबत नसतो, त्यामुळे आम्ही कधीच बर्थडे सेलिब्रेट करत नाही. आणि लग्नाचा वाढदिवस असला ना तेव्हा सुद्धा आम्ही सोबत नसतो. पण क्रिशाच्या बर्थडेला ना तिचे पप्पा ड्युटीला जरी असले ना तरी मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिचा बर्थडे ना साजरा करून घेते. तर आमची लाडकी लेक आहे ना 6 वर्षाची पूर्ण झालेली आहे. तिच्यामुळे ना खूप जास्त आनंद आमच्या जीवनात आलेला आहे. क्रिशा खरंच आमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे. तिचं बालपण असंच सुंदर आणि आनंदी राहो. देव तिला नेहमी निरोगी, सुखी आणि यशस्वी ठेवो. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या लाडक्या लेकीला. तर छान अशी तयारी करून झाली क्रिशाची. फक्त काजळ आणि लिपस्टिक लावायची तेवढी बाकी आहे. मी काजळ लावून देईल आणि ती बघा स्वतःने तिची लिपस्टिक लावून घेणार. क्रिशाला ना ही हेअरस्टाईल आहे ना एकदम छान दिसते. क्रिशा आज कशी दिसते ना ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तिला. मी तर दिली तिला लिपस्टिक लावून, पण थोड्या वेळाने तिच्या स्वतःच्या हाताने लावून घेईल आणि डार्क अशी लिपस्टिक ती लावणार आहे. दोघींची पण हेअरस्टाईल मेकअप सेम आहे. हा गळ्यातला सेट आहे ना माझ्या वहिनीने मला गिफ्ट केलेला आणि हा वन पीस आहे ना त्याच्यावर एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे. सगळं आवरलेलं आहे आणि क्रिशाच्या बर्थडेला ना सुरुवात करायची आहे. मी पण आहे ना खूप दिवसानंतर अशी छान तयारी केलेली आहे.
असलं ना त्यावेळेस जास्त छान व्हिडिओज येतात. बॅकग्राऊंडला म्युझिक चालू ना त्यामुळे बघा